नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अंडा पनीर मसाला बनवणार आहे. तर अंडा पनीर मसाला कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. अंडा पनीर बनवण्यासाठी ते आपल्याला अंडे घ्यायचे आहे. अंडे घेतलेले आहे मी आणि एका भांड्यामध्ये मी फोडून घेणार आहे सर्व अंडे. मी सर्व अंडे फोडून घेतलेले आहे. आता त्यात चवीनुसार मीठ घालून घेते. थोडीशी लाल तिखट घालून घेते, थोडस, एकदम जास्त नाही. आणि मस्त फेटून घेणार आहे मी. छान एक ज्यूस झालेला आहे. आपलं अंडे मध्ये जे मीठ मिरची घातलेली आहे, छान एक ज्यूस करून घेतलेला आहे. आता एका आपण भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. या पद्धतीने मी एका डब्याला तेल लावून घेतलेले पूर्ण, आणि ते मिश्रण मी त्यात घालून घेते या पद्धतीने. आता आपल्याला हे असंच कुक करून घ्यायचंय, म्हणजे एक तर कुकरमध्ये किंवा कढईमध्ये खाली पाणी घालून मस्त असं कुक करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. तर मी कुकरमध्ये लावते. एक दोन शिट्ट्या मी काढून घेणार आहे. या पद्धतीने मी डबा कुकरमध्ये घालून घेतलेला आहे. आता मी झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी मसाला भाजून घेऊया. त्यात मी 2 कांदे कट करून घेतलेले आहे. बघा, त्याच्यानं मस्त आपल्याला जास्त काळे करायचे नाही, फक्त नरम झाले पाहिजे कांदा टोमॅटो आपला. मी प्रथम कांदा घालून घेतलेला आहे. कांद्याचा थोडासा रंग बदलला की घालणार आहोत 2 टोमॅटो. टोमॅटो सुद्धा मऊ झाले पाहिजे फक्त आपल्याला. आपला कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे. त्यातच घालणार आहे मी 1 चमचा तीळ आणि अद्रक लसूण घालून घेते. आणि गॅस बंद करून आपण टोमॅटो कांदा थंड होऊन देऊ, नंतर आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे मी. आपला अंडा पनीर सुद्धा छान असं तयार झालेला आहे आणि मसालाही छान बारीक झालेला आहे. बघत असाल. आता मस्त आपण मसाला परतायला टाकणार आहोत आणि दुसऱ्या गॅसवर पनीरही कट करून परतायला टाकणार आहोत. आता मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेले आहे. पॅन मध्ये छान तेल घालून घेतलेले आहे. आणि इथे तुम्हाला खडे मसाले यूज करायचे असेल तर ऑप्शनल आहे, करू शकता. मी केलेले नाहीये. त्यात मी घालणार आहे आपण वाटण केलेले जो मसाला आहे तो घालून घेते. छान परतून घेणार आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. आपला मसाला छान परतलेला आहे. त्यात सुके मसाले घालून घेऊया. सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे गरम मसाला, धना पावडर, हळद पावडर, लाल तिखट आणि थोडेसे चवीपुरतं मीठ. सर्व मसाले घालून घेते आणि मस्त एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहे. आणि त्यात घालणार आहे पाणी. अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे. आपले मसाले छान शिजत आहे तोपर्यंत आपण तव्यावर थोडस तेल घालते. आणि आपल्याला जे अंडा पनीर बनवून ठेवलेलं आहे ते फ्राय करायचं आहे. त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तेल घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी चिमूटभर अशी मिर्च पावडर भुरभुरून घेते. थोडस मीठ घालून घेतलं. सर्व मीठ आणि मिरची घालून घेतलेली आहे. त्यावर घालते आपले जे पनीर बनवलेले आहे, अंडा पनीर, ते घालून घेतलेले आहे. आणि मस्त आपल्याला 2-3 मिनिट परतून घ्यायचे आहे. आपला अंडा पनीर छान फ्राय झालेला आहे. बघत असाल, कोणी ओळखणार सुद्धा नाही हे अंडा पनीर आहे म्हणून. आणि खूप छान असे दिसत पण आहे, अगदी पनीर सारखे दिसत आहेत. चला तर मग आपला मसालाही भाजून झालेला आहे. इकडे आपला मसालाही छान परतलेला आहे, मस्त परतून झालेला आहे. आता आपण घालूया गरम पाणी. जसं लागेल तसं गरम पाणी घालून घेणार आहोत आपण. मसाल्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आता दणकून एक उकळी काढून घेणार आहे. नंतर आपलं पनीर ग्रेव्ही मध्ये आपण घालून घेणार आहोत. छान अशी एक उकळी आलेली आहे. आता आपण पनीर घालून घेणार आहोत. पनीर घालून घेतलेलं आहे. आता मस्त
7 ते 8 मिनिट आपल्याला स्लो गॅसवर कढई ठेवायची आहे. एकदम गॅस कमी करून ठेवायचा आहे, म्हणजे छान असे टेक्स्चर तरी वगैरे छान येते. 7 ते 8 मिनिट झालेले आहे. मस्त आपला पनीर मसाला होत आहे. आता सगळ्यात शेवट घालणार आहोत कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर. मस्त खूप छान असे झालेले आपले पनीर पीस बघत असाल. अंडा पनीर मस्त अशी भाजी झालेली आहे आणि खूप छान असा सुवास दरवळत आहे. मस्त असा आपला अंडा पनीर मसाला रेडी आहे. खूप छान अशी भाजी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.